मग उसतली भानगड, मग उसतली भानगड, मग उसतली भानगड. मायला कडक कोणाची तन्नी कोण संपायला लागली गडे. अग बाया 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 फितला का ताराबाई दिसायला लागली. काकाराव मायला यावगा यावगा का उजबी जवळ आहे. चलत चलत झटक्या पाण्याचा मेळ लागला तर लागला. प्रयत्न कराय काय अडचण आहे आपल्याला. चला अग बाया 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 तारे कधी उंबऱ्याच्या बाहेर न निघणारी बाई तू आणि डायरेक्ट रानात ती पण गवत कापायला. महिलाला का कुठे दिवस उगवायला म्हणायचं काही. अरे सासूचं कुबड मोडल्यापासून ती पडून असते घरात आणि हे गेलेत माझं मेकअपचं सामान आणायला. बरं 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 तारे लका केळं फिळ खायची बंद केली काय तू. लय तुझं बारीक झालंय का. अगं पहिलं कसं लागा तुझं झपक्याचे झपके असायचं. दंड बन. अरे पहिल्यासारखे केळं कुठं मिळतात आता. सगळं हायब्रिड झालंय. तोंडात घेतलं की नुसतं गिळ 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 लागतंय. तुझी अजून तोंडात घ्यायची सवय गेली नाही का ग. आयला कमाल आहे गडे तुझी. सवय तू लावली म्हणलं लवकर जात असती का. अगं नुसतं बोलणंच लागली काय गरम करायला. चल की उसात जाऊन करू जरा भानगड. अरे चल की मग तुला गरम बी करते आणि गार बी करते. अगं चली की मग पाठ म्हण. चांगल्या कामाला कशाला उशीर ग. अगं बया हळू झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ, मग पुढं पुढं मग कशी वई धडपड. गावात शेतात नदीत पांदीत करतेत फडफड. मग उसतली भानगड, मग उसतली भानगड, मग उसतली भानगड, मग उसतली भानगड. रत्ना कवर लाकडा सगळं खेळायचं ग. आपण आता गॅसच घेऊ. आपल्याकडे पैसे बी यायला लागलेत की. ए पैसा आला की लगेच माजायचं नसतं या. गपतोड लाकड. दहा 15 दिवस झाले घाण काढलेली. अजून डबल केलीच का घाण. अरे उगा निसर्गावर प्रेम करणारा माणूस आहे रे म्हणून ही करतोय. नाही तर माझा काय बोंबऱ्या होऊन गेला काय आता. अग बाया 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 बाय ताराबाई आज सकाळ सकाळ कस काय घातली इकडे. बोला काय काम काढलं. दुसरं काय असणार तुझ्याकडेच आले. काल मला उसात नेऊन एवढा घाम काढला. रातभर झोप नाही आली मला. चल की मी तुझा घाम काढते आज. अगं तारे माझं पिकलेलं केळ आवडलं होय तुला. तुझं पिकायला अजून लय टाइम आहे. असं म्हणते होय. अगं पण ही कळशी तांब्या वाट्या कशाला आणल्यात आज. काल माझा किती उसात घाम काढला. सगळा घसा कोरडा न कोरडा पडला म्हणून मी आज तयारीतच आले पाण्याची कळशी घेऊन. अयो तारे तुझ्यासारखं ना रोज मला एखादी बाई भेटाय पाहिजे बघ. तर बरं पारदेशीन उसात जाऊन रस काढू. बघू बरं इकडे कळशी. उतर पाय जरा दाना दाना दाना. अगं परवा दिवशी पाणी दिले उसाला. अगं वापशाला आली असेल सरी. चल इकडे पाठ म्हण. झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ, मग मग पुढं पुढं मग कशी धडपड. झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ, मग पुढं पुढं मग कशी वई धडपड. गावात शेतात नदीत पांदीत करतेत फडफड. मग उसतली भानगड, मग उसतली भानगड, मग उसतली भानगड, मग उसतली भानगड, मग उसतली भानगड.
अयो ही तर ऐकलं काक्याच आहे की द्या दुपारा उसात भादरायला लागलं काय त्या तारीच्या बोकांडी बसल्यापासूनच कांडी तडकाय लागली. नाही नाही काकाराव पाकिट वापरायला चालू करावं लागतंय. उगा 10-20 रुपयाकडे बघून जमत नाही रे बाबा. बघू आता ह्या चुनीन राहिलं तर राहिलं. अयो पाय चुरचूर करायला लागले रे. चुना लय डेंजर आहे बाबा ही. आणि ह्या चुन्याने जर नाही राहिलं लिंबाचा पाला आख्या चडीत टाकूनच फिरतो माईला. इलाजच नाही म्हणत याशी. अयो आख बाया 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 काय चुरचूर करतय रे. अयो थांब जरा. आबा बाबा तुझ्या आईचं मुंडक तुझ्या कशाला ऐकायला आला रे परत गावाकडे. हो अय काका अरे तुझ्या पाया पडतो का. अरे माझ्याकडून झाली रे चूक कर की माफ. तुझ्या आईला तुझ्या एक तर माझ्या आटमवर चढला ती चढला तिला पळून बी घेऊन गेला आणि आता मला म्हणतो का माफ कर. अरे कुत्रिया पंच हानी माफ करू तुला दंगुळ. अरे माझी कळली मला चूक म्हणून तर तुझ्याकडे आलोय रे. चूक झाली होय. बर एक काम करा तुम्ही आता तुम्ही तशीच आहे घाला उसाच्या कडीकडीनी. माझा वास काय हाला काढीत आला रे इकडे. अरे काका गंगी आई घाली 1-2 महिने माझ्या पशी राहिली आणि आता कुठं आई घातली काय माहिती गेली पळून. अरे हांडग्या जाऊन या तिला खाया पिया देत नसतीन. उठलं सुटलं की बस बोखांडी उठलं सुटलं की बस बोखांडी. हा कशाला राहिलं तुझ्याकडे भांड्या ती पोरगी. हो पळून जाईन नाही तर काय होईन. अरे काका तुझी शपथला का. अरे तिला लय बारी बारी खाऊ पिऊ घालायचो आणि मगच तिच्यावर चढायचो रे. असं म्हणतो होय. मग कस काय उधळली रे. अरे मला बी तीच मेळ कळा नाही रे तिनं तसं का केलं. माहित नाही होय. 0 मिनिटं हिथून आई घालायची नाही तर उसत तुझ्या खालून उरून जाईल बघ. अयो काका तसं नको रे का म्हणू. मी तुझ्याच भरोशावर आलोय का गावात. अग बया 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 चढा आता आमच्यावर काय नाही तर आम्हाला तरी चढू द्या तुमच्यावर. आयला तू लयच लागला बघ चढायला. मित्र म्हणून माफ कर की एवढं नको चढू माझ्यावर. अरे मी जर गावात दिसलो ना तर ते गंगेचा भाऊ माझं तुकडच करील बघ. तुलाच काहीतरी करावं लागतंय बघ आता. तुझ्या आईला तुझ्या माझ्यावर चढला की चालला मला काका मारू नको नका. अरे तुझ्या पाया पडतो का काका. तुझ्या आईला आता तू कारा गाडीला लावून पाय पडायला लागला. परत जर इकडे दिसलं ना एका दगड्याच्या टिपेऱ्यात तुघण्याचं हाडूक मोडून बघ. थांब आता तुझ्याच उसात फाशी घेत असतो. घाल तुझी आई माझा काय पंपुऱ्या वाकडा होणार आहे. आता तर खरंच घेतो. तुझ्या आईला तुझ्या 65 लावलं तुझ्या. घाल तुझी आई तर हेच पुत्र कुठलं. तुझ्या मायला तुझ्या कशाला आलो इकडे काळ थोबाड घेऊन तुझं. अरे कडू आयला काका तुझी मनापासून माफी मागतो लागा. अरे माझं ह्या गावात तुझ्याशिवाय हाय कर कोण सांग की तूच. अरे कुत्र्या नाही तर आमच्यावर काटपटी गोठं उडविलं की आता तुला दिसायला लागला काय काकिया. आयला काका मागचं दे बरं सगळं सोडून तू. अरे तू म्हणशील ती मी काम करायला तयार आहे बघ. वाटलंच तर तुझी जनावर सांभाळतो शेण काढतो गोटा झाडतो पण ह्या अडचणीतून तूच मला बाहेर काढ बघ. असं म्हणतोय. मग एक काम कर हो इकडे आपली बैल बांधल्या तर जायचं आणि एक ना एक अंडाचा गुचिड काढायचा त्याच्या निघ. एक सध्या राहिला नाही पाहिजे ना बघ. आयला काका ती लात बीत तर नाही ना मारायचं. अरे नाही मारीत माय घाल्या लात जा. ते काय गुढी फिडी काय बैल आहे ती निघ मग. अय आई घाली या ती पिशवी ठेव इथं आणि ती दी फडक इकडे माझ्याकडे घाल माय तुझी. यावला दे नुसती काय रे.
अगं बाया 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 आवलं दिला चांगलं जमतोय गोचड काढायला. काकाराव गड्याचं टेन्शनच मिटलं बघा तुमच्या मागलचं. असा ह्याला ताणतो का नाही ह्याच्या ढुंगणातूनच घाम काढतो आता. सुटीच नाही रे तुला. ए सत्या माय घालिया अरे त्याच्या अंडाला काय तोडीत बसायला लागला रे. अरे चढण फिडण तुझ्यावरती बैल एकदा चढल्यावर उतरत नसतो बरं का. अय काका काका ए आई घालिया पडकी गप मारून काय बॉम्बला लागला रे. आयला काका आज आपण घरी झोपाय पाहिजे होतं बघ. इथं भीतीनं माझी 3 हात फाटायला लागली र. तुझ्या आईला तुझ्या हातच फेकून हाण बघ कुत्र्या तुला. अरे 12च्या नंतर 3 फेज लाईट येते. आमची आई घाला तिकडे ऊस भिजवाय जायचंय आणि तुझा काय रे बडबड मध्येच. गप आई घाल की झोप गपचिप का रानगा फिनगा येऊन बोकांडी बसतो का तुझ्या कुत्र्या. हे बघ कपडे फेपडे धुयचे झाले ना तुझी पाठ मन माय घालायची कोट्यात. शेण फेन जाडलोट करायचं तका चट कोटा करायचा हो नाही तर कुठतरी बॉम्बला जाशील माय घालचीन. बर बर घेतो करून. पण काका तू कुठे चाललास. ए धावण्या तू काय माझी बायको फिकू लागून गेलास काय. समजत सांगत बसाय तुला. अरे ती आपली गाय आली माझावर त्या बेखानाकडे जाऊन लावून आणतो तिला. बर बर ये लवकर जाऊन मग. ह्याज्या ये लवकर म्हणजे माझ्या काय बोकांडी बसायच्या काय तुला. आयला काका मी आपलं सहज प्रेमापोटी बोललो र. अग बाया 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 तुझ्या प्रेमाने काय माझा बोंबरा खुश होणार आहे का. बरे कुत्र्या आयला काका तू प्रत्येक शब्दाला कसं आडवच घ्यायलास र. तुला आडवच घ्यावं लागतं रे कुत्र्या. तुला उभं घेऊन जमत नाही तेवढा हायतच तू लायकीचा. घे बाबा आता आमचं घोडं चाललंय काय. घोडं आडलंय म्हणजे तू आमच्यावर गोड्यासारखा चढत होता तेव्हा काय नाही करे. अरे कुत्र्या अय तुझ्या पाया पडतो गड्या तुझा बरं गाय लावायला. चैला जा म्हणजे तू काय माझा मालक फिरक लागून गेलास का काय. पाठमण कपडे फिपडे धुवून ते कोट्यातलं शेण फेन काढ. मस्त कोटा चकाचक कर. मी आलो जरा गायला बैल लावून. ह्याच्या आईला ह्याच्या माझा टाइम येऊ दे रे फक्त. नाही तुझ्यावर ना कपड्याचा साबण लावून चढलो ना तर माझं बी नाव सचिन राव नाही समजलं का. ए पोरा आबस खाली आण 2 गोट. मामा आज काही इच्छाच नाही भाऊ हॉटेलला दारू लावायची. चलू दे तुझं तुझं. दिनेशराव दारूच्या घोटाला होट नाही लावायचं म्हणल्यावर का बाईच्या घोटाला होट लावायला जायचंय काय काय. ए मामा मी पुरीच्या हॉटेलला जास्त खेळत बसत नसतो डायरेक्ट मुद्द्याला हात घालत असतो. दिनेशराव
तू बाईला मागणं लाग नाहीतर पुढणं लाग. दारूला होट लागल्याशिवाय ऊसातली भानगड करायला मजा नाही. काय दिनेशराव? असं म्हणतो मामा. घेऊ कर मग मी. घे की बिंदास्त. तर लेक आणणार मामा. नाही का अजून की तू मामा मला लय मुतायला लागले मुतून येतो. जा मग ये लवकर. आज ह्या आई घाल्याला सोडत नाही. करा आई घाल्या. त्या दिवशी खदानीत मला लय काय काय म्हणत होता ना. ही की आता पटाकणार. ए आई घाल्या ती दाव दिसतय का? गायासोबत तुझी हांडी बी आवडीन ह्यानी. तुला लय मस्ती चढली का रे? त्याच्या आईला हा तर दिनाचाच आवाज आहे की. आईला अरे दिन्या, अरे कुणाला हाणायला लागला? ए मामा. अरे दिन्या, अरे काय झालं? अरे काका काय झालं? सोडू नको. धर सोड. त्याला तू नीट सांग बर का, नाही तर जिवंतच पुरून टाकेन ह्याला मी. अरे चल, अरे चल काय करायचं माझं मी बघतो. अरे ठोका आणि चल. अरे कुठला तुरम खाना आणायचं ते आणतो. तुला बेस नाही रे छाटू. तुला दाखवतो रे आता दिन्या. आणि तुझा मामा बी काय करतो ते बघतो मी बी आता. कुणाला बी बेड पर्या काक्याला भेटू नको. अर्धमानी माय घाल की फुक जरा. इकडे यायला लागला दोह बेटे. आयला काका, आपण हाताने बनवून खाताव खरं, पण माझं पोटच भरा नाही बघ. तुला काय एखादी अप्सरा फिप्सरा आणून ठेवू का भाकरी थापायला? अरे माय घाल्या 5 स्टार हॉटेल मध्ये नेऊ तुला खायला. अरे अप्सरा विप्सराची काय गरज आहे रे? काकूला घेऊन ये की. किती दिवस झालं काका तुझी बायको नाही जवळ. सच्या आजपासून मी कुणाला सांगितलं नाही बरं का. पर आज तुला सांगायला लागलो आई घाल्या. कुणाला सांगणार तर नाही ना? नाही काका, तुझ्या शपथ मी कुणाला सांगत नाही. तू बिंदास सांग. काय सांगू सच्या तुला. माझी बायको डिलिव्हरीच्या टायमाला मेली रे. ती मेल्यावर मी सध्या मरायचा प्रयत्न लय केला रे. पर या गुराढोराकडे बघून मी मेलो नाही. इकुलती एक बहीण आहे. झोपायचा तू बी आई गेले आता. उगाच उगा आठवण काढली बायकोची. सच्या आता कुणाच्या टांगडे टांगडे टाकून झोपू मी. सच्या काय सांगू तुला, माझी बायको मेल्यापासून दुसऱ्याच्या बाया मी उसात न्यायला लागलो रे. सच्या दुसऱ्याच्या बायका किती मी उसात नेले रे. मी पर बायकोची सर कुणाला येत नाही रे. सच्या
अय कुत्र्या तू तरी झोप की आता तोंड काढून दिली साय घातली झोप ए आई घालिया कवर खाली दाबी तो र येऊ दिन तर वर यात अय नग बाबा खालीच बरं उग तुझा नागोबा फणी काढून उभा राहायचा. ह्याच्या आईला ह्याचा बाप बायांकडून पाय दाबून घ्यायचा आणि हे पोरांकडून पाय दाबून घ्यायलाय. आईला ह्याच्या ए हा गंधारीत लुळून आलेला जाऊन्या अरे का करावता नागो बोट व्हायला फक्त बायचाच हात लागतो तुझ्यासारख्या माकडाच्या हाताने काय होणार रे मला छाटूजी एवढीच अरे मामा हे आई घाल लय कडू आहे ह्याच्याकडे बाया तर लय आहेत पण नुसतं मधला पाय दाबायला बोलवून घेत आईला दिनेशराव कमी टाइमात तुम्ही लई डाटा गोळा केला की. मग मामा बाचा कोणाचा आहे अयो आहा घे हात थोडा वरी बस 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 लाकडाला हात लागेल. हे आयला हे दुसरं जाऊन कोण आहे रे सच्या काय तुझ्या हातात जादू रे कडू आदल्या जेल मी पोरगी फिरगी होता का रे नालाय का आवलात काय लागा मला तू जन्नत दाखवायला लागलास आयो काय काय असते मामा आज बी ह्याला तावडीत घ्यायला जमत नाही काय की ह्याला नंतर बघू आपण मला लय टेन्शन आलंय बघ आता त्याला पण 90-90 घेऊ. अरे तू काळजी करू नको हिच्या आईला ह्याला बरोबर घोडे लाव. अरे कोणच्या दुनियात गेलोय सच्या मी लाका सोडायचं नाही त्याला आजीला काय हात आहे तुझा आयो अरे बास म्हण गोट्याकडे कुठं रे आयला लय अंधार आहे राव. काकाला चुटवावं लागतंय. अय काका काका हो कारण माय गेल्या जाऊन झोप की तिकडे पालत पड चल ना मला लय हागायला लागले रे. मग काय आता बाजावर हाकतो का घाल तुझी माय तिकडे पांदीला हाक जाऊन. अरे नाही का बाबा पांदीला लय अंधार आहे तू सोबत चल ना. तुझ्या तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का रे. अरे चल ना का जा नाही तर नको जाऊ घाल तुझी आई. आई घातली सकाळपर्यंत दाबून ठेवावं लागते गायची. हाय घड्या उडून फिरून जाईल की मी फक्की पालत पड आईला पनवती आवलात काय खाऊन आलं तिच्या आईला खाऊन झार पारलंय. या आई गाल्याला हा गाय नेल्याशिवाय पर्याय नाही मला नाही ते समज गोदाड्या तिच्या आईला घाण करून टाकायचं सकाळी पुन्हा मला दुहीची पंचायत येते. ए माय घालिया
उठकी हागायला लागले की तुला तुला अयो काका उठला वैर तू चल बरं लवकर चल देवलय तुझं चांगलं करेल का चल बरं झालं चल बरं डबकी त्या दगडानेच काम करायचंय बरं डबतोय हो तिथं आहे मग तू म्हणायचं मी नसतोय जात मग लगेच दगड उचलायचे दगड उचलले तो म्हणायचं काका डोकं फुडचीन आणि पळायचं तू म्हणायचं थांब थांब हा मग ही लांबवर पळला की तो तिथंच थांबायचं आणि तो लांब जाऊन पळून थांबायचं कसं सांगू तुला सजा माझी बायको डिलिव्हरीतच मिली रे मध्ये नाही काय आठवलं की लगेच रुमाल घ्यायचं सच्या आता बायको नाही लगेच चेंज करायचं सच्या आता बायको गेली कुणाच्या टांगड्या टाकून झोपून सच्या कशी तरी गप्पा आहे घालून पडायचं असं तसं मध्येच बघा काहीतरी इवळायचं मध्येच नाही का असं अरे बायको मेल्यावर मला किती दिवस कर मला नाही राग राग गेलो का फाशी घ्यायला पण नाही मेलो जानवर ढोर एकुलती एक बहीण अरे ह्यांच्याकडे कोण बघायचं सचे कसं गरज झालं असं येऊ की जरा अय काका अरे एवढा लिंबाचा पाला कशाला वाटायला लागला रे ए फळव्या जा तिकडे जनावर सोड तुला काय करायचं रे अय बाबा अरे जीवा भावाच्या माणसाला तरी सांगत जा की रे तुझ्या तोंडात शेण घालून पायाने दाबलं तुझ्या तू जीवा भावाचाच काय होय रे कुत्र्या अय काका तू समज नाही तर नको समजू पण माझं तुझ्यावर लयच काळजातून प्रेम आहे बघ आय लव्ह यू भावा काका मार नकोय माय घाल्या परत जर इकडं आला ना त्या दगडाच्या टिपऱ्यातच डोकं फुडेल बघ तुझं हे अय काका काय आजार बिजार झाला असला तर सांग बाबा उग जायचा मरून माझा वनवास व्हायचा रे तुझ्या आईच्या पिपाने वाजवला तुझ्या एका दगडाच्या ठोक्यातच दात बाहेर पाडीन बघ कुत्र्या मी काय तुझा नवरा फिराय का मी मेल्यावर तू रणकी व्हायला अरे कुत्र्या अरे नवरा नाहीस पण बापासारखा मित्र आहेस की सच्या आई घाल्या उग मला वरडायला नको बरं का आधीच माझं नरड दुखायला लागलंय बघ माझ्यावर इमोशनल बॉलिंग फिलिंग करायला लागला काय कुत्र्या हो नाही तर दगडच घालेन डोक्यात अय बाबा मी असलं ब्लॅकमेल फ्लेकमेल नाही करत मी तुला खरंच बापासारखं मानलंय रे तुझ्याला एक गाडीत दम आहे तर हे तर येऊन बोल की लांबूनच काय बॉम्बला लागला तर आई घाल्या नग बाबा उग दगड बिगड घालायचाच पाटाडात ए बोक्या नाही हानीत ये मा ये बस उरावर माझ्या लागला त्याच्या मायला काय भानगड झाली ती कळा नाहीच लागा मला म्हणून तर हिंनी पाला लावायला लागलोय म्हणा आई घालिया अयो काका
अरे लिंबाचा पाला कशाला लावायला लागला? अरे दवाखान्यात चल की मग. अरे सत्या मला दवाखान्यात जायला लाज वाटायला लागली र. अरे आपलीच आणि त्या डॉक्टरला कशी दाखवायची? अरे काका डॉक्टरला लाजत असतात आणि जास्त झाल्यावर बसतो का बोंबलत. सत्या तू काय बी म्हण बघ, पण आपण दवाखान्यात जात नसतो गड्या. अरे काक्या तुझ्यासारखे असे कित्येक लोक डॉक्टरला लाजून जात नाहीत, मग जात्यात मरून. अरे सत्या तुझं समज खरंय र, पण डॉक्टर तपासताना समजी माझ्या अंडीला का चोळून घेईन, त्याची तर भीती वाटते कडू. अरे काका डॉक्टर लोकांचं कामच ते असतं र, लाजून कसं जमल. हो जास्त व्हायच्या आधी चल बरं. नाही रे बाबा, लिंबाचा पाला अख्ख्या चडीत घालून फिरन, पर त्या दवाखान्याची पायरी आपण चढायचो नाही रे बाबा. अय बाबा अरे तुझ्या पाया पडतो र, तू चल दवाखान्यात. अरे असल्या गुप्त रोगांनी कितीतरी जणांची आई निजली, असं लाजून कसं जमन. चल बरं. सच्या तू बोलतोस का बराबर आहे बघ. अंगावर दुखणं काढून काहीच फायदा नाही र, आणि त्या डॉक्टरला लाजून आपलीच आईनी जायची. जायचं बेटे मला खालून वरून नाचून. चल बरं दवाखान्यातच मग. हा आता कसं बोलला बरं, ह्यालाच म्हणतात खरा मर्द. चल उठ. आई गेलं थंडीने जायचं मरून फिरून तिच्या मायलाही. हे जे आयला हे दुसरं झवणं कोण आहे की चांगलं चिटकलं ह्याला. आज बघतोच कोण आहे ती. आईचा फासाडा ह्याला. ही तर सच्ची आहे की, पण आई घाल ही तर काय करायले. हे जे आयला आई घालायला तर मी लय चांगलं समजत होतो की, पण आता दुश्मनाच्या नादी लागलाय म्हणल्यावर आपला बी दुश्मन. छाट मारी ह्या दोघाच्या बी आईचा दाना कसा वाचतो बघ. जायला ही जावा तर लाकडच कसं काय तोडीत असते की, स्वतःच्या सरण्यासाठी तयारी करून ठेवायली काय. अरे पोरा, अहो काकू तुम्ही तर आहे घाल्या काक्याला कसं काय ग बसता हो. अरे त्या दिवशीच मी त्या नासक्याचा पान उतारा करून आले. मला म्हणला तुम्हाला मी त्या भाडखाऊ सच्याकडे घेऊन जातो. अहो काकू ती काक्याला बाराच आहे, कशाला नेते तुम्हाला त्या सच्याकडे काय हो. अरे कसा नेत नाही, त्याचा दोन दाना ठेसून काढीन ना मी. अहो कशाचा दाना ठेसतान काय, ती सच्या किती दिवस झालं राहतंय त्या आई घाल्याकडं. मला तर काय वाटतंय ह्या दोघांनी मिळूनच गंगेचा काय तर कार्यक्रम केलाय. अय पोरा खरं सांगतो ना. अहो काकू मी आता एवढ्यात बघून आलोय, तुम्हाला खोट वाटत असेल तर जाऊन बघून या बर. तू बघच आता त्या भाड्याचा कसा शेमना कापून आणते कोयत्यानं. काकी आई घाल्या बघ आता ही भिरकाबाई कशी तुझ्यावर कच्चा कच्चा उडते. चला दिनवा काकारावची भिरकाबाईची कुस्ती बघून येऊ.
तुझा दाना आणला तुझा. ए भिरके आहे गेले गोतुरीचं सोड बर का, नाहीतर बिगर उडतात तुला गाभण करीन बघ. अरे नासक्या, गबन कराय आधी तुझं शेमन तर ठेवलं पाहिजे. ए भिरके, कोणाचा बी नाद कर पण ह्या काक्या फकड्याचा नाद करू नको बघ. आता दगडाच्या ठोक्यात तुझी कवटी फेल करीन बघ कुत्री. अय जाऊन्या, माझी कवटी आउट करणार अजून फायदा व्हायचाय. आता खरा बानगडीला रंग आला बघ. त्यामुळं गोडीत सांग, माझी गंगी आणि तो नास कसाच्या कुठं आहे. अयो आता काय खरं नाही गड्या. ही गंगीची आई 100% माझा सोट्यान गोटे एक करते. ए भिरके, तुझी गंगीन ती सच्या कुठं माया घालतात मला माहित नाही. आयला ही इकडं काय करायला लागली. तू जर परत इकडं आली ना, ह्या नाडीने तुझं नर डावळीतो बघ. माझी गंगी आणि ते भिकार जाऊन फक्त तुझ्या इथं दिसू दे र, मग तू बघच मी बी तुझं काय काय आवडते ते. आई घाल्या काक्या, ही तर फक्त सुरुवात आहे रे. तुझ्या चाण्या लुंबिल्याशिवाय मी गपच बसत नसतो रे झाट्या. ह्याची आयला ह्याची काहीतरी वेगळीच गेम दिसायला लागली. अय भिरके, ती तुझी गंगीन ती माया घाला सच्या माझ्याकडे तर दिसले ना, परत तुला काय उपटाचे ती उपट. आता तुझ्या पाया पडतो बरं, निघ बरं हेतून तू. अगं धनवरा डोहाळला पाणी लावून करू दे की, कवर माझ्या उरावर नाचत बसती. काक्या, या भिरकीनं अजून तुझ्या उरावर नाचायला चालू केलं नाही. जर का माझ्या गंगेला काही झालं तर मग तू बघच तुझा दाना कसा ठेसून काढते. नासक्या जाऊन या. माईला आपल्याला कुणी बघितलं तर नसून, नाही तर इथं तिचं खोबरंच व्हायचं काम इकडे. तिच्या आईला गेली का? अगं भिरके, जसं गंगेला जाळलं का तसा तुला बी जाळतो ग. तुझ्या आईला तुझ्या इथं घेऊन येते होय माझ्या अंगावर उतरी. थांब, आधी जनावराला पाणी पाचतो आणि नंतर तुला पाचतो. माझी गतुरी करते होय. मग उसातली भानगड काकू, तुम्ही तर त्या कुत्र्याची लयच हवा टाईट केली हो. नुसता बांगबागाच करीत होता. मला तर लयच मजा आली बघायला. अरे पोरा, हे तर काहीच नाही. माझी गंगेन साच्या फक्त मला तिथे दिसू दे. ही आई घाल्यानं आमच्यावर गेम केली होय. मग पाय मी त्याचा कसा खरा बाजार उठवते ते. हा काकू, 100% सच्या त्या आई घाल्या जवळच राहतंय आणि गंगे बी त्या जवळच असणार आहे. मी आता काय करतो, ह्यांच्यावर लक्ष ठेवूनच बसतो. त्याशिवाय सोडतच नाही आणलं. तू थांब रे, तुझ्यावर कसा काक्याला थुका लावून चढवितो का नाही, फक्त बघच. नुसतं लक्ष नको देऊ. दिसले आधी मला सांगायला ये, मग बघ कशा गोट्या काढते त्यांच्या. हा तुम्ही काहीच काळजी करू नका. मला सच्या दिसला की लगेच तुम्हाला बोलवा येतो. बर असं म्हणतोय. बरं पोरा, लाग कामाला. मला बी घरी लय काम पडले, जाते मी. दिनेशराव, आता लढाई करण्यात काय मजा नाही. फक्त लांबून टॅम्बा फिरवायचा. वत राखेल तिच्या आई चक्कीड निमशेने.
नाही नाही काकाराव, फिरकीने आहे घरी टेन्शन दिलंय मला. समजा कामदादा सोडून इकडे येऊन पसरलं हिच्या टेन्शनमुळे. या इथं फॉपर हिच्या मायला हिला उसात बी निघून माझ्या यायची नाही हो. काय डंगर गाण खाली आवलादून. आज माझी डायरेक्ट कॉलर धरली हिनी, उडीच्याला माझी अंड धरली. नाही नाही काहीतरी डोक्यानेच गेम करावं लागते. आई घरीला जीवच मारावं लागतंय, तेव्हाच माझ्या बी आत्म्याला शांती भेटत. हा आयला लयच लांब येऊन पसरलंय की ही. चांगलीच आयनी जिली दिसते तिने. तुझ्या आईच्या गवऱ्या थापल्या रानात तुझ्या कुठं माय घातली होती रे? आयला काका म्या काय केलंय रे आता? तू उगच उगच चढतो बघ माझ्यावर. काय झालं? अरे काय व्हायचं राहिले कुत्र्या? ती बिरकी तिच्या आयला कचाकच येऊन माझ्यावर चढून गेली की. कुठं होता आई घाले तो? अयो काका आता काय खरं नाही बघ माझं. ती 100% आई निजी होती बघ माझी. अरे कुत्र्या तुझ्यामुळे माझी आई निजली, त्याचं काय? अय बाबा माझ्यामुळे नाही निजली, ती दिना नाही का आई घाल त्यांनी सगळी भानगड केली. त्याच्या हटूचं काय रे सच्या? लवकर सांगायचं बरं का त्यांनी काय केलं ती. आयला तुला काय सांगू आता, त्या तर माय घाल्याने ती बिरकाबाई आपल्यावर उडवली रे. अय आई घाली हा खरं म्हणतो काय? अरे काका माझ्या डोळ्याने धडधडीत बघून आलो रे. ती दोघं माय घाली तिथं गुलगुलू बोलत होती. अयो सचिनराव, ती गंगीने तुला बोखांडी घेतलं मला घेतलं, त्याच्या आईला ती बिरकाबाई दुनियाला घ्यायला लागली काय? आयला काका घेत बी असून रे, म्हणून तर आपल्यात खुटी ठुकली ना. सत्या त्यांनी नुसती खुटी ठुकली होई. अरे आपण तर रट्याच्या रट्या खुटा ठुकू, ती बी पातर लावून. अरे काका तू माझ्या सोबत असला ना त्या भिरकीला असा उडू छानतो बघ. अरे फकड्या त्याला म्हणतात खरं वाघ. चल लागू तयार मग तिच्या माईला तिची. तू कधी पण नको काक्या, तू पुढून लाग मी मागून लागतो. बुडबुडात काढू आपण. चल तू फक्त आपल्या नादाला लागतात. अयो गुलाबीला घुसला का काय माहिती. इकडं कोणतरी बघायचं. ऊसात जाऊन जंपर काढूनच बघावं लागेल. त्या मायला बाजरीच्या वाकरीने लय जोर केला बघा. ह्या खादरवळीचं तोड सकाळ सकाळ बघितले म्हणल्यावर अख्खा दिवसच आपला फालतू जाणार आहे. पण मोकळ्या झाल्यावर लय बरं वाटलं बरं. आयला काक्याला मी 12चा समजत होतो, पण ही तर 13चं निघालं की. भिरकाबाईला उसात नेते म्हणजे? अरे पोरा मी तर तुझ्याकडे यायला लागले होते की. काकू तुम्ही तर चांगलाच माझा केसानं गळा कापला. अय पोरा अरे सकाळ सकाळ काय डोक्यावर बिकर पडला होता काय? कुणाचा केसानं गळा कापला रे मी? मलाच मला डोक्यावर पडला का? आणि तुम्ही त्या आई घाल्या काक्यावर काय करीत होता उसात? अय पानचट किड्या, अरे साडीत घुला घुसला होता म्हणून गेले होते उसात झटकायला. अयो काकू असं आहे होय? मला वाटलं त्या आई घाल्याने तुम्हाला बी उसात नेलं काय की. अय जळमटा, अरे या भिरकाबाईला उसात नेणार अजून कोणी उपसून काढलं नाही. आणि तू या पौशर टिरीवाल्याचं सांगतोय वय. चल तिकडं तंबाखू मळू.
काकू सच्यानंद काकानं 100% गंगेचा काहीतरी कार्यक्रम केलाय बघा. सच्या लगा ही दगडाने हाणायचो कॅमला दे नाहीत ना ह्यांच्यासाठी ना बेशिरच बंदोबस्त करावा लागतोय बघ. आपल्याला गपची बसून जमणारच नाही. मला तर काय वाटतंय आपण पोलीस कंप्लेंटच करू म्हणजे बरोबर ह्यांच्या मागे मुंगा लागते. ह्याच्या पायला ह्याच्या सच्या या आई घालीचं 500 अकाउंट तुकडं करतो कुत्र्यालाच टाकतो बघ. माझ्या गंगेला फक्त काय होऊन दे रे, मग बघ त्या दोघांचे कसे अंडे काढून आणते. चला मग आजच पोलीस कंप्लेंट करू. चल बरं आजच करून टाकू मग. सचिन राव लय गाणफाट नियोजन करावं लागतंय. चल बरं. आई घाले लांबूनच काय बघतो रे, जवळ जाऊन कसं तणायचं ती बक्की. गप्पाय तू त्यांच्यावरचा राग माझ्यावर काढायला लागला काय? तुझी आता तुझी आई घाल गप. कशी धडपड उठ मग. झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ मग पुढं पुढं मग कशी वही धडपड गावात शेतात नदीत पांदीत करतेत फडफड मग उसातली भानगड मग उसातली भानगड मग उसातली भानगड. वरती पाणी घास ना जरा. सच्या कुराट तर कार झाली. आधी दिण्याचा कार्यक्रम वाजू आणि पुन्हा बिरकीकडे बघू. त्या माईला हिच्या होत पाणी. आयला पण काका त्या दोघांना एकटं एकटं गाठून मारावं लागेल बर का. ती दोघं जर सोबत असली ना मग आपला मेळ नाही बघ बसायचा. अरे सच्या ती 2 जण येऊ दे नाही तर 10 जण येऊ दे. माझ्या त्यांना बांबूवर कुलीत असतो मी. तू कशाला टेन्शन घेतो रे? अय काका अरे ती बिरकाबाई कडू आहे बर का. ती एक सोबतच 3-3 4-4 माणसाला रटवती. त्यामुळं आपल्याला जपूनच कार्यक्रम करावा लागेल. अरे सच्या तू म्हणतोय ती खरं केला का? अरे त्या दिवशी आली आणि डायरेक्ट नरडेवरच कोयतं ठेवलं माझ्या तिने. अरे 3 हात फाटली म्हणून माझी बेटी आहे. अरे म्हणूनच म्हणतोय मी तिला एकटीला गाठून मारू. तू म्हणतो तसंच करू. वत पाणी कुराडीला डबल धार लागली पाहिजे. भास्कर इकडून गास की आता. उसातली भानगड काका 100% हात रोडून येणार आहे. आली बघ माहिती. कारबोळ्या जाऊन्यांनो एकटीला बघून अडवता काय रे? अय काका त्या आई घालीच्या पिशवीत 100% हत्यार आहे बघ. ए सच्या त्या कुराडीचा दांडाच घालीन बघ मागून तुझ्या कुत्रिया. तिची आजी तुम्हाला बेडवा लागला का रे? आयला काका ह्यात बेडवायसारखं काय आहे रे? मी तर तुला सावध करीत होतो रे. चाट्यानो तिथेच काय खुसूर पुसूर करतात रे. या की इकडं. सच्या लई छिटोर आली रे ही. जरा तो आधी पुढी आईला ही ज्या ये मारतो का मला? ये ये का गे भिरकी तुझा ठेवलेला दगड सारखाच महाग असतो काय? होय की संघच असतोय. तुमच्यासारखी बुळी येतात ना अडवायला म्हणून ठेवलाय उडवायला. अगं कधी मध्ये आम्हाला बी ठेवून बघ लय भारी येतय उडायला. आई घाले नो उसात कुठं लागतो रा? या की बाहेर गांडीत दम असेल तर तुम्हाला जिथं सोडत नाही राज. काका हे आपल्याला रेटायसारखे नाहीत बर का. त्यांच्यासाठी काहीतरी वेगळंच नियोजन करावं लागतंय आपल्याला. गपई तुझी आई घाल. इथं माझ्या ढोंगणातून समजा पाणी निघायला लागलंय. इथून गेल्यावर काय करायचं ते करू. अरे माझ्या तर मागणं पुढणं निघायला लागलंय. सच्या आला का चेडीत मुतला फितला काय बेट्या?
नाही बाबा, आता भीतीनं 2-4 थेंब गळत असतात. चांगलं तोडून काढ साल्यांना, हाड खाऊन सोडू नको आज. तुम्ही थांबाव काकू, आज ह्यांच्या पाठीचा खिळखिळच करतो मी. जॉयला ह्याच्या कुत्र्याला भोकायला लागलं रे माय घाल थॉम्साच्या. ह्याच्या नरड्याचा गोठी घेतल्याशिवाय मला जीवाला चैनच पडायचं नाही. अरे बाबा, अरे खाली बस की लाका काका. सोड रे तू, सोड. तुम्ही फक्त नंतर भेटा आई घाले नो, तुमचा बरोबर कार्यक्रम लावतो मी. पायला गेली काय की बघी सच्या, खूप पाठ दिशीन गोडा. अय काका, अरे मी तसला नाही लाका. ऐ माय घाल्या, अरे उभा राहून चालल्यावर तोंड तोंड सोलन ह्या ऊसाच्या पात्राटानी. अरे म्हणून तुला माय घाल्या म्हणतोय, गोड्यासारखं रांगत चल सरीनी. म्हणे मी तसला नाही. तुझ्यावर काय ऊसात उडाय फिरायला लागलो काय? गपाय घाल चल सरीनी. चाल पुढे त्यांच्या नादी लागतं नासक्या कांद्याच्या. गेले त्या कांद्याला पाय लावून पळून. चल तुझी माय घाल पुढी. तोंडाला जरा बघ, कोणा त्या वरा पडतात बघ, स्वभागाला बरोबर बघ. कडू ए सच्चा शेमण्या, काकाराव कुठे? हो मॅडम, ते आताच गेलाय गावात जनावराला पिंड आणाय. बरं, त्याला पोलीस स्टेशनला यायला सांग, त्याच्या नावाची कंप्लेंट आली आहे. हो मॅडम, ती आला की लगेच सांगतो. लवकर सांग, नाहीतर तुला बी आत टाकेन. अयो, आता काय खरं नाही गडे. आई घातली, पोलिस बी खुडी ठोकतात काय की. नाही काकारावला सांगा लागतंय जाऊन. काका काका, ऐ नाचलेल्या शेंदाडा, बैल माग लागल्यासारखं काय पळत आला रे? अरे बैल नाही बाबा, अरे ती पोलिसीन माग लागली. अग बाया 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 बाया, ती पांढरी मसाला आलती होय कोट्यावर. अरे काका हो म्हण, तुला संध्याकाळी पोलीस स्टेशनला बोलिवलंय असं म्हणतोय. त्या भिरकीच्या आईच्या रानात उभाट्या कुसळ जाळली हिज्या, 100% तिनेच खुटी ठोकली बघ. अयो काका, तू जेलमध्ये गेल्यावर आता माझी उपासमारच होती बघ. अय कवटी फेला आवलाद. अरे इथं माझ्या डोकणावर का बांबू पडायचा वकुता आला ना, आणि तुला काय उपासमारीचं पडलं रे कुत्र्या? आयला काका, तसं नाही का, त्या मॅडमच्या भीतीनं निघलं रे तोंडातून. अय डंगूळ, अरे काकाराव असल्यावर तुला काय बाईची गरज आहे रे? अय काका, तू सोबत असल्या मी कुणाच्या बापाला नाही बघ भेट, पण त्या मॅडमचीच भीती वाटते. अय झाटूजी, त्या फुकणीला काय बाईच रे? अरे तिचा बरोबर कार्यक्रम लावतो मी. उतल गवत ही आणि चल कोटेवर. का रे पुरी गुलव्या, मोबाईल देतो म्हणून गोड बोलून नुसत नेलंस आणि परत तोंड सुद्धा दाखवायला नाही आला. दलिंदर भाड्या कुठला. अगं अडचणी असतात माणसाच्या, तुला घेतो म्हणलं ना 100% मोबाईल. उगा जरा दम काढ थोडे दिवस. अरे म्हणलं दम तर निघत नाही की. अगं जरा दम काढायला शिक. असं म्हणतो होय? हो असंच म्हणतोय. जा लवकर घरी, उगा उसाच्या कडाला बोंबलत फिरू नको. अय नादी लाव्या, कुठे निघाला? थांबिता. अगं मला लय महत्वाच्या कामाला जायचंय ग, तुला नंतर बोलतो की मी. अय तुझं महत्वाचं काम नंतर कर, आधी माझं कर. अगं तुला देतो म्हणले ना मोबाईल घेऊन, जरा दम काढ की. अरे तू मोबाईल घेऊन देशीलच र, पण मी दुसऱ्या कामाचं बोलते. अयो, अजून दुसरं कुठलं काम ग? कर आज लयच लहान लेकरासारखं करायला लागलंस. एवढ्या दिवस माय माग कशासाठी फिरत होतास? मी उसातल्या भानगड बद्दल बोलते. अगं उसातल्या भानगडी करायचं बंद कर. लग्न करते का माझ्यासोबत? लय भारी सांभाळीन बघ तुला. अरे कडू, एवढा चांगला विचार आधी का नाही राहिला?
अगं आता आलाय ना, चल मग. काय काकाराव, काय जास्त झालंय तुम्हाला? काय मॅडम, आम्ही खडं माते खाऊन जगणारी माणसं, आम्हाला काय जास्त होणार आहे सांगा बरं तुम्ही. बरं, मग पोलीस स्टेशनला कसं काय नाही आले? अहो मॅडम, येणारच होतो काल तुमच्याकडं, पण पुन्हा नंतर माझी कवटी पिटली हो. म्हणलं मॅडम कडे जायचंय म्हणल्यावर काहीतरी भेट वस्तू देणं गरजेचं आहे का नाही. आता खरं हिलगड लागल्यावर काक्या आई घाल्या बारी बारीला तुझ्यावर उडीतो बघ. पोलीस झाले की बिरकाबाई झाले की पोलीस. तुझ्या बोच्या चिडी फाटली पाहिजे बघ. म्हणून तर काल आलो ना हो तुमच्याकडं. असा झाला गोळ ही. हो काकाराव, तुमची बायको का गर्लफ्रेंड आहे मी भेट वस्तू द्यायला? गप चला पोलीस स्टेशनला. चला दिनेशराव, पोलिसांनी काकारावची चांगली तेल लावून आणलेली आहे आणि ही बातमी आपल्याला बिरकाबाईला सांगितलीच पाहिजे. अहो मॅडम, बायकोला नाही आयटमलाच फक्त भेट वस्तू देतात होय. तुमच्यासारखी मैत्रीण असल्यावर काय अडचण होते याला. अयो, हे काका 100% आज वाट लावून घेतय. काकाराव, तुमच्या मागून बांबू पडायचा आधी ना गपचूप पोलीस स्टेशनला चला. मॅडम, तुम्ही लय शिटवर येतात गडे, जरा दम काढी जा ना. अय सच्या, अरे इकडे पडदेशीने. अय नासक्या शेंदाडा, लय दबक्या पावलाने यायला लागलात का? मॅडम काय तुमच्या उरावर नाचणार फिसणार आहेत का? तर लवकर पडदेशीने. मॅडम, 1,51,000 रुपये बर का. तुम्हाला जर विश्वास नसला का येत तर शिल फोडून बघा. 1 रुपया सध्या वरचा टाकलाय त्यात. काकाराव, चालू द्या तुमचं काम, भेटते तुम्हाला नंतर. आयला काका, पैशात लईच पावर आहे का. अरे सचिनराव, पैसा म्हणजे पैसा आहे, त्याशिवाय छाट एक केस बी हालत नाही. आयला काका, खरायला का तुझं. आणि मग आणि टेन्शन बिन्शन घ्यायचं ना सच्या. अरे तू कोणत्या हस्ती पैसे उभायच बेट्या, लाग बरं कामाला. मग निघ. मायला ह्या बायाच्या नादात 1 एकरला घोडा लागलाय होय. पण टेन्शन घ्यायचं ना काक्या, अजून 4 एकर घ्यायची ताकद ठेवायची तिच्या मायला. दिन्या, तुझ्या मामा तयार होतील का रे लग्नाला आपल्या? अगं बाया 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 बाया, आमच्या प्रिय दुश्मनाने आटम फिटम पुटिवलं काय. तू माझ्या मामाचं काय टेन्शन घेऊ नको आणि माझ्या आई बापाचं तर अजिबात घेऊ नको. मी सगळी सेटिंग लावतो बरोबर. अरे दिन्या, तुझा 0 मिनिटात खेळ मोडला असता रे. पण ही काकाराव कोणाच्या पोटावर चोटावर मारित नाही रे. हो दिन्या, किसण्याचं माझं होतं ही तर तुला माहित होतं. परत लग्न झाल्यावर 10 वेळेस तीच काढून काढून मला त्रास देऊ नका. जर तुझ्या मनात आताच काय असेल तर ती सांग. काय तुला हिच्या संग आता कुस्ती खेळून घ्यायची ती गिर. पर ज्या दिवशी काकाराव संग कुस्ती लागन ना त्या दिवशी तुझा खालून वरून नाही काम काढला त्या का बापाची आवलात नाही आपली बी. तसं जर माझ्या मनात काय असतं तर तुला नादी लावून कधीच सोडलं असतं. हे लग्नाचं आणि बिग्नाचं काहीच विचारलं नसतं मी तुला, कळलं का? अरे बावड्या, तुझ्या बोरचा काय उपसा करून घ्यायचा ते घी. हो दिन्या, शेवटपर्यंत मला अशी साथ द्या. लवकरच तुझी मोटर पायपा संगत जातो का नाही ती बघ.
अगो बाया 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 अरे बाबा दिनेशराव हा तुमच्या दोघाचा कोळसा करतो नुसतं बघत राहा तुम्ही आता. अय पोरी त्या दिनेशच्या काय नादी लागली का? अगं निवळ कवटी फेलावला पोरग आहे ती. अगं तू माझ्या घरा शेजार राहतीस म्हणून मी तुला चांगलं सांगतोय. अगं ते आपला कृष्ण्या त्याच्यासोबतच कसलेला का तुझं जॅकाट होतं चालू तीच राहू द्यायचं तर. ह्या दिनेच्या कशाला नादी लागते बाबा. द्या दुपारा ही पोरग तुला इकून येईन. शहराची पोरं लई कोटू जग असतात बरं का. ह्यांचं खायचं वेगळं दात असते तर दाखवायचं वेगळं. बघा तुझ्या परीने कसं करायची तसं. बरं बघते माझी मी काय करायचं ते. मायला दिनेनी लयच गुहिळी वाटत. तिचं कान भरून मला वाटत नाही हा दोघा ट्याबा फिरण म्हणून. का कराव आपला जुना खेळ खेळावा लागतोय त्याशिवाय ह्यांचा मेळ बसायचा नाही. पुढं मग कशी वही धडपड गावात शेतात नदीत पांदीत करतेत फडफड. मग उसातली भानगड मग उसातली भानगड मग उसातली भानगड. किती उशीर का? अरे ती घरची पण कामं करून आले थोडे होते ते. बर बर कुठं जायचं मग सांग आता. बरं जाऊ आपण पण जायच्या आधी मला तुला काहीतरी बोलायचं. बोल की मग काय सांगायचं. अरे ती काके नाही का रे ती मला सांगत होता ती कवटी फेल पोराच्या कशाला नादी लागते ती तुला दिन दहाड्या शिकून येईल बरंच काय काय सांगत होता मला. तू कशाला त्या नासक्या वापरायचं आहे की कुठं जायचं सांगा ती. जास्त नग लांब जायला आपण इथं गावातच जाऊन पाणीपुरी खाऊन येऊ. चल. अयो अवघड जायला का भाऊ राहू एवढी आहे हो का आता ह्या तिकडे बघ इकडे इकडे बघ इकडे बघ अरे इकडे वरी कर कर वरी कर वरी वरी करी सगळ्यांचं दुःख वेगळं याचं दुःख वेगळं. अरे मला ऊन लागायले रे काय कधीपासून थांबलं याचं दुःख वेगळं ह्याची हाईट कमी आहे. कुणाचं रेडी ऍक्शन म्हणा ऍक्शन चल जे माझी बाई गाये गाडीला कवा माधरनं फोन केलाय अजून येतोय काय सरपंच माणूस इज्जत नाही का त्याच्या आईला ह्याला पैसे द्यायचो नाही का. बरं तायडे तुला जेवढं सांगितलं तेवढं लक्षात आहे ना. हा नीट अभ्यास करायचा कुणाचं टेन्शन घ्यायचं नाही लोड घ्यायचा नाही आणि पैशाचं टेन्शन घ्यायचं नाही. हा पैसे किती बी आपल्याकडे आणि ती हॉस्टेलची फीस 2 वर्षाची भरून टाकली मी. हा कत्तून खायचं कत्तून अभ्यास करायचा. हो दादा तू काही काळजीच करू नका आता सगळं व्यवस्थित करते.
चांगला अभ्यास कर हा. तो गाडी बी आली. काय का शिंदे इतका उशीर असते का रे? गावात गणाला का वाट बघत वाटरावणी आम्ही लांब जायचंय, लांबचा प्रवास आहे. काका गाडी डिझेल भरा गेली होती म्हणून झाला उशीर जरा. हो आता डायरेक्ट जा कुठेतरी 100 किलोमीटर गेला तर डाबा फिबा लागन मस्त जेवण फेवण करा. तिच्याकडे पैसे दिलेत मी. हो चालतंय काय आणि ती बरोबर हॉस्टेलला सोड. तू काहीच काळजी करू नको. सामान जातो त्यांना सोडतो मी. गाडीला पळू नको. चालतंय चालतंय जाऊ मग निघू सावकार. का मी? हो या या चालतंय. फोन कर मला गेल्यावर. निघू का? हा निघ जा. अरे पोरा किती वेळ झालं वाट बघायला लागलो. जा बर पडदिशीन एक क्वार्टर घेऊन ये. मस्त पैकी 90-90 हाणू आणि त्या काक्यावर चढायला जाऊ. ए मामा आता आपण चढायची काय बी गरज नाही. त्याच्यावर मी पोलीस आणि बिरकाबाई संकटात चढवले. दिनेशराव तुम्ही तर लय आमच्या पुढचे निघालात. डबल गेम केली म्हणा की. ए मामा बादचा कुणाचा आहे मग? अरे माझाच आहेस की. आता 90-90 नाही एक क्वार्टर हाणू. चल चल मामा आज चिकन फ्राय घेऊ बर का. लय दिवस झालं खाऊन. अरे चल तू म्हणशील ते घेऊ आज. चिकन मटन अंडी. काय दिनेशराव काल दिवसभर कुठं होतात? अरे मामा गावात जरा काम होतं म्हणून गेलो होतो. बर चल तुझ्या मामीला आणायला जायचंय. लई दिवस झाले रे. तुझ्या अंगाला अंगच घासलं. आयला मामा तुला काय फक्त चढाई पुरतच आठवण येते का मामीची? दिन्या नवरा बायकोच चलत असतंय. तू ये बरं आवरून. नकोय मामा जातोच मी चाललोय आज माझ्या घरी वापस. ए दिन्या ते काक्या झाट्याला घेऊन चालला होय? हे मामा त्या झाट्याला कोण भेटय रे? इतके दिवस म्हणत होता मामा तुझ्याकडेच राहायचंय. आता अचानकच काय झालं रे? अरे मामा मला गावातली एक पोरगी लयच आवडली रे. पण आई घातली ही तर काय राहिलं जमायचंच नाही बघ तुझ्यासोबत. म्हणून चाललोय तिला घेऊन. वा दिनेशराव आम्हाला न सांगता लईच मोठा कांड केलेला दिसतंय. कशाचा कांड रे मामा? तुला सांगितल्याशिवाय आजपर्यंत काय केलंय का मी? सांग बरं. अरे दिन्या तिला घेऊन जायची काय गरज आहे? इथंच वापरायची आणि द्यायची सोडून. हे बघाय मामा उगाच 17 ठिकाणी गोट्या आपल्यात काय मजा नसती बघ. त्याच्यामुळे मी ठरवलंय आता एक ती एकच ठेवायची. दिनेशराव जेवढी 17 भोग खाण्यात मजा असती तेवढी एकात नसती बरं का. आजपर्यंत लय पुरी संग खेळलो बघ. पण मला जिच्यासोबत समाधान वाटलं तिला तर घेऊन चाललोय रे. अरे वा तुमचं समाधान झालंय म्हणल्यावर जावा मग 100% घेऊन. अरे मामा घेऊन तर जाणारच आहे रे. पण लग्न लावायला तुला यावं लागतंय बरं का. ओ दिनेशराव या मामाशिवाय तुमचा कार्यक्रम कसा होईल? 100% येणार की. मामा मी जातो आता. ती तिकडे वाट बघत बसली असेल. बरं बरं जा पोरा. तुझ्या मामीला आणायला मी बी जातो. चल. अरे जा मग. जा
त्याची आयला ही बिरक काय सगळ्या गावात सरण गोळा करते काय? जाऊ बघा तेव्हा लाकडच तुडीत असते. लय टाइमवर आला बघ. अरे तिकडं महाग आहे ना, एक लय मोठी बाबूळ वाळलेली, तेवढे लाकडं तोडून दे बरं मला. अहो काकू मला येत नाही किंवा झाडावर चढायला. अय घोड्या, पुरीवर चढायचं म्हणलं असतं तर लगेच पळत सुटला असता, आणि बाबळीवर चढायचं म्हणलं तर तुझं शेमनं दुखत आहे वय. हा अहो काकू खरंच येत नाही चढायला. राहून दे बाबा ते चढायचं. एवढं सरपणाचं भार तरी माझ्या घरी टाकून ये. आलो असतो बरं का टाकून, पण मी चाललोय आता माझ्या गावाला. एक जण माझी लय वाट बघायला लागले, त्याच्यामुळे मला नाही बघा जमायचं. अय कळीचं नारद, माझी त्या काक्याची भानगड लावून दिली, ते कोणी निस्तारायचं. चालला थोबाड घेऊन लगेच. तुम्ही कशाला भीता होते आई घालायला? आता आपण पोलीस कंप्लेंट केली नाही होय, ती बरोबर वाजवत त्याची. अरे कशाची कंप्लेंट? ती पोलिस येऊन माझ्यावर चढून गेली, खोटी कंप्लेंट केली म्हणून. अयो काकू 100% त्या आई घालायला काय तर गेम केली बघा, अजून पोलिसाला पैसे पाणी चारून. अरे ते नासक्या गांडीचं लय कडू हाय, तसंच काहीतरी केलं असं त्यानं. अयो कसं करायचं मग आता? कसं करायचं म्हणजे? तू जायला लागला तुझ्या गावाला, अरे तो काक्या मला पिळून काढील. चल बरं ते सगळं मिटून येऊ आपण. अयो त्या आई घालायकडे जायची मला लय भीती वाटायली बघा. तुम्ही जावा की. अय पोरी चाट्या, चल गप, तू जाशील निघून, तो काक्या उठता बसता माझा तबला बडवीन. चला मग बघू काय होईल ते होईल. ह्याच्या का बापानं दुपारी व्यायाम केला होता का? ए बाबा, दुपारी करू नाही तर संध्याकाळ करू. आपण ज्या कामाला आला ते काम करू. चल पुढे. नमस्कार आहे दिनू भाऊ. बिरकाबाई लय तू उन्हाच्या तिने बी तावला तर होय दिनेशराव. काय थंडगार सेवा करू काय मग? लिंबू सरबत, लस्सी पिस्सी, मट्टा फिट्टा. हा होय दिनेशराव, अरे काहीतरी मला सेवा करा द्या की तुमची. आल्या सर तर काहीतरी प्यावं आमचं. का आणू बिरकाबाई गारीगार पिप्सीची कांडी फिंडी चोखायला? राहून दे बाबा तुझा थंडगार पाहुणचार. मी आपली भांडणं मिटवायला आले. अग बाया बाया, बिरकाबाई भांडणं मिटवा आली म्हणते तू? दिनेशराव त्या गोष्टीबद्दल ना मायाला कोट्यावर एक आपण कोंबड्याचा बेतच करू. तुझं कोंबडं राहून दे बाबा बाजूला. तूच ये घरी, अशी मस्त ठसकेबाज मटणाची भाजी करते. अयो बिरके, अगं भांडणं करण्यापेक्षा तुम्हाला कधी मध्ये घरी बोलले तर किती जोरात भानगड होईन ग आपली. बरं मग मी जाते, ये उद्या जेवायला. अय बिरके, आता आपल्या दोघांची भांडणं मिटल्यात का नाही? मग एक सांग का तुला, अगं सत्य आला होता म्हणा माझ्याकडे. काय म्हणला रे तो नासका भाड्या? हाय का आता लागली का लगे गरम व्हायला? बरं नाही होत, बोल. अगं सच्याला चांगलं पोरग आहे का? उगाच उगा त्या बिचाऱ्यावर दात धरायला लागली तू. चांगलं आहे तर मग काय बोकांडी घेऊन फिरू काय त्याला? बोकांडी काय घेऊ नको, पण ती जर पोरग गावात आलं तर त्याला काय म्हणू नको. अगं झालेल्या गोष्टी द्यायच्या असत्या सोडून. पाहिजे ना भाऊ. हे बघ काक्या, त्याला म्हणा गोडीत माझी गंगी आणून सोड, मग मी त्याला काय नाही म्हणायची. अगं त्या गंगीचाच काय पुळका घेऊन बसलीच काय? सच्याला सोडून ती गेली बिहारा संग पळून. काक्या उगा मला चुना लावू नको बरं का. खरं सांगतो ना? खरं सांगतो का म्हणजे? अगं आपला सच्या पडला काळा टिकार. अगं तिकडचं जाऊन असन गोर पान टिकार गाजरावानी. त्यांच्या दोघा झाला असन काहीतरी खालीवरी. गेली ना माय घाली त्यासोबत. आणि सचिनराव आला आपला हलवीत. काय दिनेशराव तिचा दाणा हाणला तिचा. तिला कधी घरी येऊन दे फक्त, बघ तिला कशी उभाट्यात जाळते का नाही. अगं बिरका लय नसतंय तापायचं ग. लेकराकडून होत असतात तू काय द्यायचे असतात सोडून जिथल्या तिथं. मग त्या रांडाने एकालाच घ्यायचं होतं ना. हो काकू मला लय उशीर राहिलाय, जाऊ का मी? अय मला काही ते याचा मुका घेत बसायचा आहे वय. जरा दम धर ना, मला बी यायचंच आहे. आणि हे बघ काक्या, त्या पोलिसांचं काय ते मिटून टाक आणि ये उद्या घरी जेवायला. हो हो येतो घरी. तू नाही बोलले तरी मी घरी येणार आहे तुझ्या. तू त्याचं टेन्शन घेऊ नको आता. त्या मायला भिरके तू मिटून घेतलं म्हणून वाचली ग, नाही तर तुला बी गंगेसारखं असं उभटच फुकून टाकलं असतं मी.
अगं भल्या भल्याची अशी मी आईनी जिल्याला माणूस आहे आणि तुम्ही काय माझा काय बोंबऱ्या उपटणार आहेत का काय? हा मंडळी तुम्ही अजून बघातच का? अहो संपलीने ऊसातली भानगड. सीझन पाहिला बर का? सीझन दुसरा लगेच येणार आहे. असा खतरनाक सीझन होणार आहे ना ती तर. कुठून गार कुठून गरम आणि कुठून कुठून पाणी निघन त्याचा पत्ताच लागायचा नाही बाबा. लय डेंजर कार्यक्रम आहे. इथं काय करायला लागला? इथं काय करायला लागलो म्हणजे? अरे रसिक मायबाप प्रेक्षकांना सांगायला ऊसातली भानगड पहिली संपली, आता दुसरी लवकर येणार आहे. नमस्कार मंडळी, नमस्कार युट्यूब फॅमिली. तुमचं असंच प्रेम राहू द्या बरं का. आणि तुम्हाला सांगतो काय दुसरा सीझन बनवलाय. अगं पाया 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 यांना सांगितलंय का नाही कुठून कुठून काय निघणार आहे? तडाके बाद सांगितलंय. घाम निघणार, गरम गार थंड. अग बाया समजत अयो बरं नेक बोलू नको. चल पाठदिशीनं तिकडे दुसऱ्या सीझनची तयारी आहे शूटिंगची. चला लवकर लगेच बघा बर का. कुणी वर खाली कुणी मतीत झट नाकात वार शिरल्यागत सुसाट सुटतो तो हात वो ती फुलजडी त्याची फटाक्याची लड. मग उसात भानगड कधी उसात भानगड होई उसात भानगड मग उसात भानगड होय उसात भानगड.